सणाच्या सगळ्या ताईंना शुभेच्छा. आज मी चालले शाळेत. आता शाळेतून आल्यावर मी टीचरांना फुल देणार आहे का? बाय बाय. बाय बाय. बॉटल राहिली ग. चला इकडे वहिनी मस्त नाश्त्यासाठी पोहे करत होत्या आणि सई स्कूलला गेली होती. सईचे बाबा येत असतात सोडवायला. तर सई आता स्कूलला गेली होती. पाऊस वगैरे काही नव्हता, 1-2 दिवस पाऊस नव्हता, पण आज भरपूर काही पाऊस आहे सकाळपासून. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. बाळ मस्त झोपले. आज आवरले आणि आज केस वॉश केले म्हणून केसांना काही बांधलेले नाही कारण थोडे ओले. आणि आपली सई शाळेतून आली आहे. सईने शाळेत टीचर नेलं होतं ना आज. फुल दिलं का? हिला दाखवू का? हे बघा छोटीशी लडकी हमारी छोटी. इकडे आई आणि मम्मी लसूण निवडते आहे. मेथीची भाजी निवडून झाली. छोटीशी लडकी. छोटीशी लाडकी आहे का? आणि बाळ मस्त झोपलंय. तुमच्या दोघींना पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सईने तर मला केलं पण नाही बाई. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सगळ्याकडून काही ना काही आपण शिकतोच. सगळे आपले गुरुच. शिकवलं तुमची मम्मी पप्पा राहते ना. हा ते ना तुमचे गुरु असतात का? हा. मग तुम्हाला तर हॅपी गुरुपौर्णिमा काही म्हटली नाही, काही नाही. शाळेत जायची तर आम्हाला म्हटली होती का? पाया पडली. आता पडले ना. कधी पडले ना. पाया पडती का? पड बाई पड. ओ बाप रे, अशीच हुशार हो. आणि पोरगी नुसती म्हणू के खाते हो का? ओ ताई मी रात्री नाही अभ्यास केला. लय अभ्यास केला का तू? अभ्यास करता करता हातात दुखला. हातच दुखला तुझा? हा. लय अभ्यास करीती का? हा. आता पेपर आहे ना, ते पॅक लाव त्याच. सर तुम्ही कमेंट करून सांगा नाव काय ठेवायचं बाळाचं. कमेंट करून सांगा. हा आता सगळ्या त्यांनी सईचं ऐका. आम्हाला बाळाचं नाव ठेवायचंय. सगळ्या त्यांनी सुचवा काहीतरी नाव की आपण बाळाचं नाव काय ठेवायचं. तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय. सईने सांगितलंय तुम्हाला हो ना सई? सई म्हणती पेडा, पण आपण छान मस्त नाव ठेवायचंय ना. तर सगळ्या ताईंनी ना सांगा आम्हाला आम्ही बाळाचं नाव काय ठेवू. तुम्ही सुचवा. आम्ही तर खूप सुचवलं, पण मग काय युनिक नाव काय असेल बाळाचं. भरपूर काही नावं शोधले. तुम्ही पण मदत करा. बंद करू का? एक एक प्रत्येक जण नाव सांगतं. हे ते 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 काय नाव ठेवायचं सई तू सांग. पेडा. पेडा. पेडा लाडू. आता आपण ऐक ना, आपण सगळ्या ताई काही सांगतील ना नाव, मग ते कमेंट करते सगळ्या ताई की काय नाव ठेवायचं बाळाचं. मग आपण त्यातून एक नाव छान मस्त ठेवू बाळाचं. ओके. ताईचे नाव ठेवा. ताईचे नाव पाठवून ना. हा ते नाव आपण नाही ठेवायचे. ओके. सई म्हणती ताई ज्या नाव पाठवतील ना त्याच्यातून एक नाव ठेवायचं. सई म्हणते. आपल्या साड्यांचा स्टॉक ठेवण्यासाठी ना इकडे मागच्या रूममध्ये अशी रॅक करून घेतली होती काचेची आणि खूप छान झाली. आता पूर्ण काय आपला स्टॉक इथे बसणार नाही, पण जेवढा बसेल तेवढा इथे ठेवत होते कारण व्यवस्थित राहतो असं. आणि घडी वगैरे ही साडीची व्यवस्थित राहते. भरपूर ताई बोलल्या की तू आराम कर. मी दिवसभर आरामच करत असते आणि व्हिडिओ एडिट करायला जास्त काही वेळ लागत नाही आणि थोडाच वेळ लागतो. म्हटले होते मी ना आपण रॅक बनवणार आहे. तर आपण रॅक तिथं बनवणार होतो, पण जागा नंतर महालक्ष्मी वगैरे आपल्याकडे असताना कार्यक्रम तर गर्दी नको व्हायला मग आता सेपरेट एक रूम आहे आपला एक अजून, तर तिथं घेतलेलं आहे. आता आपला रोजचा व्हिडिओ पण तिथंच असणार आहे साड्या दाखवण्याचा.
तर हा तर फक्त आता 4 आणि माल लावून झालाय, कारण रात्र झाली, 11 वाजले, अजून भरपूर स्टॉक आहे. तर आता इथं जेवढा पुरलाय तेवढा लावलाय आणि समोर ठेवलेला आहे. तर कसं वाटलंय सांगा तुम्ही नक्की. छान वाटलंय ना रॅक मध्ये. मस्त पारिजातकाचं रोप लावतोय, मस्त मुळ्यांचं आलंय, ते वरती लावलं होतं पण आलं काही नाही. पण मग खाली लावा, आता दारापुढे छान असतं. चला, पाणी पण आलं होतं आणि इथे ना आता नळ घेतला ना, तर त्यामुळे थोडंसं आहे ना थोडंसं आहे अबोडधोबड. चला, तर तिथे ना झाड लावत होते आणि घराच्या अवतीभोवती झाड असले की खूप छान वाटतं, एक वेगळी शोभा येते घराला पण. तर काही तिथे कुंडे वगैरे ठेवले होत्या आणि जमिनीत झाड लावलेले ना खूप छान येतं आणि ते खूप मुळ्यांसहित होतं. मग खूप छान येईल, मोठं झाल्यानंतर मस्त फुलं वगैरे पडतील. तर असे घराच्या पुढे ना प्राजक्ताचे फुलं पडल्यानंतर छान वाटतं, मस्त सडा पडतो ना. चला, त्यांचं चालू होतं झाड लावण्याचं. पुढचा व्हिडिओही कंटिन्यू बघा. चला, तर लाडू आणि पूजा पण आलेली होती. सई बघा लाडू समोरच बसलेली आहे. सईला हे लाडू खूप हवा असतो. मस्त लाडूलाही मुलांसोबत खेळायला आवडतं, तोही छान मस्त खेळतो. चला, इकडे ना मामी बोलत होती लाडूसोबत, वहिनी बोलत होत्या. आणि इकडे ना नंतर अंशू आजी पण आली होती. आजीचाही चक्कर असतो माझ्याकडे, तर आजीही येत असते आणि कोणी ना कोणी पाहुणे चालूच असतं, कारण भेटायला येतात, बाळाला बघायला येतात ना. पण मग प्रत्येकाचे व्हिडिओ शूट करणं काही शक्य नसतं. चला, तर इकडे मस्त सई बघा, इकडं जाय तिकडं जायचं, जिकडे बघेल ना तिकडे ये जाय तिची चालूच होती. बाळालाही वाटतं की बाळ कधी मोठं होईल. आणि बाळ दुपारचं मस्त झोपतं, रात्रीचं थोडंफार उठतं, रात्रीचं थोडासा जागाच राहतो, पण दुपारी मस्त झोपलेलं असतं. आणि त्यांचं म्हणणं असतं हे बाळ झोपतंच, असं खेळतही नाही, कारण अंशू सई असतात त्याच्या दिवसभर, मस्त झोका वगैरे देतात. अंशू पण आलेली असती, अंशूलाही असं होतं की कधी जाईल असं. तर आजी पण आलेली होती, दुपारचा वेळ झालेला होता. मी काही नव्हती, मी झोपलेली होती, कारण दुपारी मी झोपते, कारण रात्री थोडंसं जागच धरतं ना बाळ, त्यामुळे. चला, तर आपल्या साड्यांचा स्टॉक पण आलेला होता. खूप छान मस्त साड्या आलेल्या आहे. बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की डिझायनर साड्या आणा, तर नक्कीच तुम्ही माहिले की कलेक्शनवर आजचा व्हिडिओ बघा. खूप छान साड्या आहे, मस्त डिझायनर पॅटर्न आहे. आता रक्षाबंधनही जवळ आलेले आहे, तर सगळ्याच बहिणींना साड्या घ्यायच्या असेल ना, नक्कीच तुम्ही आपल्या मायले की साडीज कलेक्शनला व्हिजिट करा. आणि ह्या मावशी आलेल्या होत्या, त्यांनी आपल्याच कलेक्शनमधून साड्या खरेदी केल्या. महालक्ष्मींची ओटी भरायची होती, ओटी भरण्यासाठी त्यांनी साड्या खरेदी केल्या आणि त्यांच्यासाठीही त्यांनी छान मस्त साड्या घेतल्या. तर मी तर झोपलेली होती, मम्मी सांगत होती त्यांनी बाळासाठी खूप छान मस्त ड्रेस आणला, खाऊ आणला आणि बरंच त्यांनी गप्पा वगैरे मारल्या, साड्या बघितल्या, साड्या खरेदी केल्या. आणि त्यांची काही इच्छा असेल त्यामुळे त्यांनी आपल्या महालक्ष्मीची ओटी भरली. तर चला, हा महिनाही छान आहे, मस्त देवीचा महिना असतो ना, तर देवदेवतांना ह्या महिन्यामध्ये आपण नैवेद्य वगैरे देतो. तर त्यांनीही खूप छान साड्या खरेदी केल्या आणि आपल्या महालक्ष्मींना पूजा वगैरे केली आणि ओटी भरण केली. चला, तर आपल्या महालक्ष्मी नवसाला पावणाऱ्या, तर त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्यामुळे त्या आल्या होत्या. चला, तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असतील, सबस्क्राईब करायला विसरून गेले असतील, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, सगळ्या ताईंना बाय.